जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, झाली एकदाची या भडव्याला जेल. आला आपला चेतन देवलकर समोर. त्यांनी खरं काय ते सांगितलं. पुढं आला, व्हिडिओ घेऊन आला, त्याचे व्हिडिओज फोटोज घेऊन आला, किती मारहाण केली. हे फोटोज आणि हे व्हिडिओज त्यांनी मला सुद्धा पाठवले होते, पण मी शेअर नाही करू शकलो. म्हणजे असं मला वाटत होतं की मी या गोष्टी कुठं टाकावं नाही, बट आता त्यांनी टाकलेच स्वतःहून. तर अजून एक उघड करतो, अजून एक गोष्टी सांगतो. हा भडवा जेव्हा जेलमध्ये गेला, सिंबा जा तिकडं. हा भडवा जेव्हा जेलमध्ये गेलाय, ते याचे जे पाळीव कुत्रे, आई कम बॅक देवा तू सांग ना, कुठं गेला हरवून. देव आहे जागेवर. देवानी बरोबर या मारलेल्या बोकडाच्या गांडीत पाय घात. हा लय मोठा कार्य करून गेलाय का तुमचा भाऊ. भाऊ कम बॅक. अजून कुठला गाणी आहेत ते, भले असे सॅड सॉन्ग लवडा लसन काहीतरी. आभाळ आभाळ प्लेस गेलाय ना बाबा, कशाला बक्षुदी करता. एक कहाणी सांगतो तुम्हाला, एक खरी गोष्ट सांगतो. सगळ्यात आधी काही रोस्टरांनी याला रोस्ट केलता, नॉर्मल सॉफ्ट रोस्ट, काहीच शिवी, काहीच नाही, फक्त फन वे मध्ये, फक्त कॉमेडी. याच्या ह्या दुबईवाल्या व्हिडिओवर, यो व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल, खूप व्हायरल झाला. याच्या या दुबईवाल्या व्हिडिओवर न शिवी, एक सुद्धा शिवी न देता मी याला कॉल आउट केलता. रोस्ट नाही बोलता येणार, एकदम फन वे मध्ये कॉल आउट. बाबा एवढा माच करू नको, भावा भावा हा शब्द पण यूज केलता. आई बहीण काढली नव्हती, आई बाप बहीण काही काढलं नव्हतं. भावा ह्यो माच बरा नाही, देव देऊन पण बघतो, घेतो पण नंतर जर जास्त मास केला, या गोष्टी बोललो होतो. ह्या गोष्टींच्या नंतर, झाटभरच्या गोष्टींच्या नंतर याच्या गांडीला एवढी कळ लागली का यांनी याच्या पाळीव कुत्र्यांना सोडला आमच्यावर भुकायला. आणि मग त्या पाळीव कुत्र्यांनी आमच्या आया बहिणींवर बोलून चारी साईडून बोलून या भडव्यांनी त्या आया बहिणींवरून दिलेल्या शिव्यांच्या व्हिडिओ स्वतःच्या स्टोरीला प्रमोट केल्या. काय केल्या? स्वतःहून पहिले प्रमोट केलं. जर दुसऱ्यांच्या आया बहिणींना शिवी दिल्यानंतर हा भडवा प्रमोट करतो, मग स्वतःच्या आया बहिणीवर आल्यावर गांडीला एवढी कळका लागली भडव्यांना तुम्हाला? हां का तुम्ही लगेच मारायला उठले? मग तुमची गांड एवढी तर खळखळत होती, मग आधीच दुसऱ्यांच्या आया बहिणीने दिलेल्या शिव्यांच्या व्हिडिओ प्रमोट नव्हत्या करायच्या व्हिडिओमध्ये. हे 3-4 काही भडवे आहेत, यांनी दिले ते आम्हाला आई बहिणीवरून शिव्या, यांना हा भडवा प्रमोट करत होता. मग तेव्हा कुठं गेले ते तुझे एथिक्स? अरे छाटे काळबुंद्र्या, तू तर आतमध्ये सध्या, आता सोड. सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का, सगळ्यात भारी, याचा एक लय लॉयल, लय पाळीव, म्हणजे गोट्या चाटून देणारा एक कुत्रा आहे, तो म्हणजे हा. आता चेतन देवलकरच्या बाजूने जे लोक पण, रोस्टर लोक, इन्फ्लुएन्सर लोक व्हिडिओज टाकतायत, त्यांच्या प्रत्येकाच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हा जाऊन त्याच्या बापाला प्रोटेक्ट करतोय, त्याच्या मालकाला प्रोटेक्ट करतोय, हा पाळीव कुत्रा. आणि जिथं माझी कमेंट दिसल तिथं काहीच बोलणार नाही, फक्त माझ्या आईवर बोलणार. आणि मी त्याला एक उत्तर केला, चिक्कार बकचुरी बघितली त्याची म्हणून एक कमेंटचा उत्तर केला मी त्याला. हा त्याच्यावर पण तो टॉपिक सोडून काय बोलला माहिती आहे का? ही यांची लायकी भडव्यांची. दुसऱ्यांना फक्त त्या आई बहिणीवरूनच बोलणार नाही, यांच्या आया बहिणीवर कोण बोलला तर याशी नाटकं करणार, गुंडेगिरीची बकचुरी करणार. हां योग गेला स्टंट करायला, एखादा साधा पोरगा सॉफ्ट टार्गेट शोधला आणि त्याला मारहाण केली. नाही, हे भडवे बोलतात की त्याच्या प्रतीक शिंदेच्या आया बहिणीला बोलला, मग तो मारणारच ना. प्रतीक शिंदेच्या आया बहिणीला बोलला, तो मार. अरे रोस्टेडीच्या आधीच्या व्हिडिओ बघा ना, आधी त्याला कोणी शिव्या देऊन रोस्ट केलता? कोणी नव्हता केला, सॉफ्ट रोस्ट केलता. त्या बेटिंग ॲपचे प्रमोशन सोड, लवडा सोड, लसूण सोड, या गोष्टी बोलले होते सगळेजण. मग तेव्हा काय झालं? तेव्हा आमच्या आया बहिणीवर शिव्या देऊन जेव्हा भडवे बाकीचे रोस्टर बोलवते, तेव्हा तर तुमचा हा भडवा भाऊ भाई झाटू चुट्ट्या डॉन तो तर त्यांच्या व्हिडिओना प्रमोट करत होता स्टोरीमध्ये. मिलियन्समध्ये व्हिडिओ जातील, मिलियन्समध्ये. माझ्यावर जे रोस्ट करतात त्यांच्यावर चढा. आम्ही तर रोज सॉफ्ट केलता. आणि चेतननी नव्हती पहिली, मी गेलती रोस्ट. मी
मला बघून त्यांनी एक रोस्ट केला, तो पण नॉर्मल, न शिवी देता. अशा बडव्यांचा कमबॅकची वाट बघताय तुम्ही. भाई कमबॅक, भाई कमबॅक, भाई कमबॅक. मी केलता पहिला रोस्ट, त्याला का मारायला गेला, ये इकडं. आणि यो भडवा, याचा यो पाळीव कुत्रा, भेटू तुला पण, भेटू तुला पण, शॉर्ट देऊ तुला. अरे तुझ्या आईची 50 वेळा कमेंट सेक्शनमध्ये मी माझा ॲड्रेस पाठवला आहे, 50 वेळा. हे पण बोललो, माझा गाव सोडून, पडगा गाव सोडून तिकडं कल्याणच्या इकडं पुढच्या साईडला पण येईल, बोल कुठे. रिप्लाय नाही. अरे मी तुझ्या नादी नाही लागत. अरे आम्हाला ही कामं नाही जमत. हे बडवे पहिले बोलायचे की भेटू भेटू भेटू, आणि जेव्हा यांना ॲक्च्युली ॲड्रेस दिला, अरे आम्हाला ती सवय नाही, आम्हाला कामं धंदे. तुमच्या आईची झाटून न तुम्ही, कामं धंदे आम्हाला पण आहेत. या अशी यांची लायकी. हे गेला स्टंट करायला, एकाला घाबरवायला सगळे घाबरतील, गांडीत कुठ्टा ह्याच्यात भरला गेला. आणि या बडव्यांचे कमबॅक पाहिजेत. कुठला कंताराचा गाणी लावतात, कुठला सॅड सॉन्ग लावतात. लय मोडा युद्ध खेळून लय गांडीत गोळ्या भरून त्याच्या बॉर्डरवर लगेच त्याला ॲडमिट केलं आहे का कुठं, का गेला वरती कमबॅक. हां, त्याच्या आया बहिणींना शिव्या दिल्या म्हणून तो मालनालच ना, आले लावल्या तुला आधीच्या माहिती आहे का बोतलीच्या. आईची एड झवे झाले, कोणाला पण सपोर्ट करतात चुत्या लावड्याचे. आधीच्या व्हिडिओ माहिती नाही, आधीचे टॉपिक माहिती नाही, आधी कोणी कोणाला शिव्या घातल्या आणि त्या कोणी प्रमोट केल्या ते माहिती नाही, आले बकचुदी करायला. आणि आई बनवून शिव्या दिल्या. झाटून न पहिले पूर्ण अभ्यास करत जा, नंतर येत जा पुढं. आणि या पाळीव कुत्र्याला बाकी माझा सलाम. या लॉयल बाकी मालकासोबत कोण असेल तर ह्यो असेल, बाकी कोण नाही. खरंच आप्पा या गाडीत ना आता बरोबर कुट्टा घालतो ना बा. आता बरोबर तुमच्या कंप्लेंटी, बरोबर या सट्ट्याची गाणमस्ती चालू आहे ना. आणि यो प्रतीक, यो आप्पा हेच नाही, बाकी जेवढे पण आता हे गॅमलिंग ॲप प्रमोट करतात ना, सगळ्यांची व्हिडिओज बनणार, सगळ्यांचे केसी होणार, सगळ्यांची गाण मारली जाणार पद्धतशीर प्रॉपर. आता याला माहीत आहे गॅमलिंगचा पैसा तिथं कसा कुट्टा भरून निघून जाणार आहे. आता बाकीच्यांची पण व्हिडिओज येणार आहेत, गॅमलिंगवर बोलणारे लोक, गॅमलिंग प्रमोट करणारी लोक. आता मी काय त्यातला धुतलेलं नाही का. 1 वर्षाच्या आधी मीनीसुद्धा हा प्रमोशन केला होता. मी स्वतः बोलतो, पहिले पण बोललो आहे, 3-4 महिन्या आधी पण बोललो आहे, आता पण बोलतो. मीनी एक व्हिडिओ टाकला होता मी प्रमोशन रिलेटेड, गॅमलिंग काहीतरी होता, मला आलते 8,000 रुपये भेटले होते मला त्याचे, ते पण सांगतो. पण जेव्हा माझ्या कमेंटमध्ये पोरं बोलली ना की दादा आम्ही तुला या गोष्टीसाठी सपोर्ट नाही केला, परेश आम्ही तुला या गोष्टीसाठी फॉलो नाही केला आहे, त्याच्यानंतर एक व्हिडिओ दाखवा मला माझ्या अकाउंटला, एक व्हिडिओ मानला मी तुम्हाला. सपोर्ट करा पण पहिले अभ्यास करा, कुठून सुरुवात झाली, मग कुठून रिप्लाय झाले. जर तुम्ही तिकडून देतील ना, इकडून पण भेटेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्यांच्या आया बहिणी काढलेल्या ना, आणि शिव्या पण लय पद्धतशीर नव्हत्या, लय घाणघाण होत्या. परेशच्या आया बहिणी, यो प्रतीक असा तसा, तो अजून एक तो संग्राम, यो कुत्रा, असे अजून ते बारीक बारीक ती पोरं आहेत, ती 15 वर्षाच्या आतच आहेत मला तरी वाटतं. ते त्यांना इन्फ्लुएन्स करत होता, प्रमोट करत होता झाटू. नाही याच्यासाठी तुम्ही भेंडचोदांनो कमबॅक ए लवड्यांनो. त्याचा तो गाडीतला व्हिडिओ सिरियस नका घेऊ, मला देशासाठी काहीतरी करायचं. देशासाठी फक्त घोषणा करू शकतो, काय नाही करू शकत. धंदा केला, धंद्यावर कोण बोलला नव्हता त्याच्या, हे गॅमलिंग ॲपवरच बोलले होते लोक, त्याच्यावरच त्याला कॉल आउट केला होता. कुठल्या दुसऱ्या टॉपिकवर कोण बोलला नव्हता. भाईचा कमबॅक झाला तिथं. पोलिसांनी दांडा घेतला, मागून घातला, मागच्या साईडून कमबॅक केला त्याचा. बसा जानताने तुमच्यावर गांडीवर दांडकं फुटतील पोलिसांचे. ही आहे खरी स्टोरी. त्या पोराला मारायची काही गरज नव्हती, मी होतो इथं. आणि 10 कलम लागले, 10. पोलिसांना ऊत नाही एवढे कलम लावायला, समजले. काय ना काय बघूनच लावलेले. अजून एक ह्याचा कोणतरी एक व्हिडिओ आहे, मी भेटला तर टाकतो याच्यामध्ये. तो बोलला, तो काय बोलतो, पवईच्या पोलिसांना फेमस व्हायचं आहे म्हणून प्रतीकला पकडलाय पोलिसांना. तुम्ही काय अकल काय लांडाच्या टोप्यात असते का तुमची एवढं जाव्यांनो. काही बकचुदी करतात का. सपोर्ट करायचं आहे म्हणून भाईचा कमबॅक करायचा, अजून तिथं गाण मारतील त्याची तुमच्यामुळं. एवढं झवे झाले. या अशा स्टोऱ्या आहेत बाई, काय नाही.
हा खरा आहे. शिव्या आम्ही पहिले दिल्या नव्हत्या. जिकडून आम्हाला शिव्या आल्या त्या शिव्यांच्या व्हिडिओ त्या भडव्याने प्रमोट केल्या. त्याच्यानंतर त्यांनी तर दिलं, त्याच्यावरच दिल्या. मी दिल्या इकडून शिव्या. कळालं? पहिले तिकडून सुरुवात झाली. भाईचा कमबॅक बघणारे गांडू लोक तिकडून शिव्यांची सुरुवात झाली, नंतर इकडून झाले. नंतर व्हिडिओ बनवा, तुम्ही तुमच्या आया बहिणीनं कसं सहन करणार. अरे लवड्यांना आम्ही सहनच नाही केला, त्याचमुळे आमच्याकडून पण शिव्या निघल्या. कारण की त्यांनी पण तिकडून दिल्यात. त्यांनी नाही, त्याच्या पाळीव कुत्र्यांच्या व्हिडिओ त्यांनी प्रमोट केले त्या ना, त्यांची पण बात करतो. या गोष्टीनं साथ देणे म्हणजे सेम पाप झाला. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.